नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज व्हिडिओ करण्याचा मेन उद्देश म्हणजे आज आहे श्रावणातला शेवटचा शनिवार आणि आज शनिवार खूप महत्त्वाचा आहे. आज शनी अमावस्या सुद्धा आहे आणि श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी आमची जरंडेश्वरची यात्रा असते. तसं तर आमची यात्रा वर्षातून 2 वेळा असते. उन्हाळ्यात ज्योतिबाची यात्रा असते आणि श्रावणात जरंडेश्वराची यात्रा असते, कारण आम्ही जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्यालाच राहतो. आमचं गाव जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला आहे, त्याच्यामुळं श्रावणातली यात्रा पण खूप मोठी भरते. दर शनिवारी लांब लांबून लोक जरंडेश्वराच्या डोंगरावर मारुतीरायांच्या दर्शनाला येतात. जरंडेश्वराच्या डोंगरावर खूप जुनं मंदिर आहे. जरंडेश्वराचा डोंगर म्हणजे जेव्हा मारुतीराया द्रोणागिरी पर्वत घेऊन चालले होते आणि त्यातील एक खडा इथे पडला, तोच हा जरंडेश्वर डोंगर. आणि या जरंडेश्वराच्या डोंगरावर रामदास स्वामींनी मारुतीरायांच्या मूर्तीची स्थापना केली. फार वर्षापूर्वीचं जुनं हे मारुती मंदिर आहे आणि हे मारुती मंदिर बघण्यासारखं आहे आणि हे भाविकांचं खूप मोठं श्रद्धास्थान आहे आणि लांबून लांबून लोक दर शनिवारी येतात. श्रावणात तर येतात, पण इतर वेळेस सुद्धा शनिवार मंगळवार डोंगरावर मारुतीरायांच्या दर्शनाला येतात. तर आज मी आमच्या यात्रेचा व्लॉग करणार आहे, तर तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की बघा. माझी देवपूजा झाली आहे, उंबऱ्याचं हळदीचं लेपन झालंय आणि आज आमच्यात पोळ्याचा स्वयंपाक असतो. जर अमावस्या आज शनिवारी संपली तरच उद्या रविवारी मटण असतं आणि जर अमावस्या संपली नाही तर मग रविवारी आम्ही मटण करत नाही. अमावस्या संपल्यानंतरच मटण करतो. तर चला आता मी नाश्ता करणार आहे आणि त्यानंतर पोळ्याच्या स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. मस्त अशी देवपूजा करून झाली. सकाळी सकाळी अशी देवपूजा करून घेतली की घरातलं वातावरण पण छान होतं. आज श्रावणातला शेवटचा शनिवार आहे आणि आजचा शनिवार खूप महत्त्वाचा आहे. आज शनी अमावस्या पण आहे. शनी अमावस्या असल्यामुळं मी उंबऱ्यावर हळदीचं लेपन केलं आहे आणि उंबऱ्यावर थोडीशी सजावट केली. दारात पण रांगोळी काढून घेतली. माझ्याकडे शमीचे झाड आहे, त्यामुळे देवपूजा झाली की मी दररोज शमीच्या झाडाची पूजा करते आणि आज तर शनी अमावस्या आहे, शनिवार आहे, त्यामुळे आजची पूजा तर खूप महत्त्वाची आहे. तर बघा, पुरणपोळ्या करायसाठी डाळ शिजली. डाळ शिजून बराच वेळ झालं, पण एकटी असल्यामुळे बाकीची कामं पण करायला लागतात. मी अगोदर नाश्ता करून घेत. नाश्त्याला मस्तपैकी उपीट बनवलंय. आमचे हे गेलेत नाश्ता करून रानात आणि आमच्या भैयानं काही नाश्ता केला नाही. आमचा भैया अजून नाश्ता करायचा आहे. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला. मी देवपूजा झाल्याशिवाय नाश्ता करत नाही. मग किती पण वाजू आणि पोटाला भूक लागली की मग कामं पण पटापट आवरतात. त्या निमित्तानं देवपूजा पण लवकर होते. मस्त पोळ्याची आमटी तयार करून झाली. जिरा राईस झालाय. तळून घेतलंय. पोळ्यावर खायला गुळवणी तयार झालंय. आता पोळ्या करून घेणार आहे. नैवेद्य भरून देते आणि नंतर मग पोळ्या लाटते. अगोदर नैवेद्य बनवून घेतले. गावच्या देवांना, घरातल्या देवाला, तुळशीला, तूप पागळलं नाही. म्हणतात ना, देव फक्त वासाचा धनी असतो. तसं आहे बघा. देवांना असं छोटं नैवेद्य बनवायला लागतात. माझी आजी मोठ्या पोळ्या लाटायची
आणि मोठ्या पोळ्यांचाच देवाला नैवेद्य द्यायची. पण आता जर मोठ्या मोठ्या पोळ्यांचा देवाला नैवेद्य दिला तर मग नावं ठेवतात, उंडगी म्हणतात, केवढ्याल्या पोळ्या लाटल्यात, आता सगळं नाजूक नाजूक निघालंय. तर असा आमच्यात देवाला नैवेद्य भरतात. आमच्याकडं पाऊस तर सारखाच येतोय, पाऊसच उघडणं झालाय. खिडकीतनं मी तुम्हाला पाऊस दाखवते. असा सारखा पाऊस पडतोय. रानातली पिकं तर पिवळी पडायला लागली. आता पोळ्या लागते. उंडा मी कधी जास्त खोलगट करत नाही. उंडा जास्त खोलगट केला की मग पोळी फुटते. कणिक पातळ असली की पुरण पातळ असावं. आता पोळी लाटायच्या अगोदर तवा तापत ठेवते. आम्ही पिठावर पोळ्या लाटतो बरं का. पोळी लाटताना फुलारल्या हातानं पोळी लाटायची आणि पोळीच्या कडा लाटायच्या. कडा पातळ केल्या की पोळी चांगली टम्म फुगते. आणि पोळी लाटताना जास्त वेळा उलटी पुलटी करायची नाही. जास्त वेळा उलटी पुलटी केली की पोळी भाजताना फुटते. म्हणजे पोळी पांढरी दिसत नाही. तुमच्याकडे आत करायच्या म्हणजे पोळ्या दिवसभर मऊ राहते. म्हणजे ती मऊ लुसलुशीत पोळी तयार झाली. मग कसली भारी पोळी फुगली. अगदी मऊसूद पोळ्या तयार झाल्यात आणि असं काटात करून ठेवलं की पोळ्या चांगल्या मऊ राहतात. आमच्या ह्यांना पोळ्या लय आवडतात, त्याच्यामुळे पोळ्या खायची गडबड चालली आहे. हातानंच जेवण घेतात बघा. बघा हातानंच जेवण घ्यायचं चाललंय. लय पोळ्या आवडतात त्यांना. एवढं तूप तूप खायचं नाही तुम्हाला? अहो गरम गरम पोळ्या खायला मजा येते ना. डायरेक्ट 3च नंतर घ्या. नाही बस मिटला आता. चालतंय. जावा घेऊन. लिंबू फ्रीज मध्ये कापलेलं. हो देणार की. कसं भारी काम चाललंय बघा. चला तर आता मी तुम्हाला यात्रेमध्ये फिरायला घेऊन जाणार आहे. जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला यात्रा भरते आणि मी तुम्हाला तिथलं निसर्गरम्य वातावरण सुद्धा दाखवणार आहे. हा आहे समोर दिसतोय तो जरंडेश्वराचा डोंगर. गावापासून 1.5 किलोमीटर अंतर आहे आणि आता थोडीशी गर्दी कमी व्हायला लागली. भाविक लोक सकाळपासूनच जरंडेश्वरला येत होती. मीही चालत चालत व्हिडिओ करत आहे.
बाहेरगावची लोक सकाळपासूनच येतात आणि गावातली लोक बायका 4 वाजल्यापासून जरंडेश्वरच्या पायथ्याला जायला सुरुवात करतात, देवदर्शन करतात, तिथं थोडा वेळ बसतात आणि खायला सुद्धा भरपूर असतं. आईस्क्रीम असतं, चायनीज असतं, वडापाव असतात. त्यामुळं गावातल्या बायकांना सुद्धा भारी झाले यात्रेमध्ये फिरायला आणि एन्जॉय करायला. जी लोक जरंडेश्वराच्या डोंगरावर जाऊ शकत नाहीत त्या लोकांसाठी इथे खाली मारुतीरायांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. ती लोक इथेच नारळ फोडतात आणि इथेच मारुतीरायांचे दर्शन घेतात. गावातील लोक इतर वारी जातात पण श्रावणात जात नाहीत, कारण श्रावणामध्ये भरपूर गर्दी असते. त्याच्यामुळे गावातली लोक शनिवारी जात नाहीत. इथं जरंडेश्वराच्या डोंगराच्या पायथ्याला एखाद्या पार्कमध्ये असतं तसं बनवलंय. खूप छान वाटतं. रोज आम्ही चालायला येतो तेव्हा इथं बसतो. आणि ही समोर दिसते ही भाविकांसाठी बिल्डिंग सुद्धा बांधली. जर कधी गरज पडली तर भाविक इथे मुक्काम करू शकतात. डोंगराच्या पायथ्याला पण वनविभाग खात्याने भरपूर झाडं लावलेत. त्यामुळं इथं खूप छान वाटतं. अगदी हिरवंगार आहे. एखाद्या पार्कमध्ये आल्यासारखं वाटतं. ए सगळ्यांनी बघा, एवढी सगळी जण आलोय आम्ही जरंड्याच्या पायथ्याला. अशी गर्दी असती जरंड्याच्या पायथ्याला. आता 6 वाजलेत तरी पण एवढी गर्दी आहे. सुनबाई आहेत आमच्या दोन्ही, त्या ह्या 2 मुली, ही जाऊबाई आणि मी आणि ती नातवंड आणि शार्वी. जरा मोठी झाली की ह्यांना पण ब्लॉग मध्ये घेणार आहे मी. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.